आयुष्याचे दडे गिरवताना सुधामूर्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकातील कथा आळशी पोटाडो. पोटाडो हा तरुण, हुशार, देखणा आणि मोठा गोड मुलगा होता. तो गोव्याचा होता. आम्ही हुबळीच्या BVV कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये एकाच वर्गात होतो. आमच्या संपूर्ण कोर्समध्ये प्रत्येक वर्षी तो माझ्याच वर्गात होता आणि माझा लॅब पार्टनरसुद्धा होता. त्यामुळे माझ्या तो अगदी चांगल्या ओळखीचा होता. पोटाडोच्या सवयी फार विचित्र होत्या. तो बुद्धिमान असला तरीही अत्यंत आळशी होता. रोज सकाळी 8ला आमचे थेरीचे तास सुरू व्हायचे, ते दुपारी 12पर्यंत असायचे. त्यानंतर 2 ते 5 लॅब असायची. पण पोटाडो 8 वाजता पहिल्या तासाला कधीच हजर राहिला नाही. कधीतरी क्वचित तो दुसऱ्या नाही तर तिसऱ्या तासाला उगवायचा. बरेच वेळा तो एकदम शेवटच्याच तासाला यायचा, परंतु लॅबला मात्र तो न चुकता हजर असे. त्या काळी कॉलेजमध्ये प्रत्येक तासाला सगळ्यांनी हजर राहिलंच पाहिजे अशी काही सक्ती नसायची. आमचे शिक्षकही अत्यंत कनवाळू होते. पोटाडोनं सर्व तासांना वेळेत हजर राहावं असं ते त्याला अनेकदा सुचवत, पण तो ते मनावर घेत नसे. शिवाय त्या काळी इंटरनल असेसमेंट हा प्रकार नसल्यामुळे शिक्षक त्याला कोणत्याही प्रकारचा धाकसुद्धा दाखवत नसत. एक दिवस मी पोटाडोला म्हणाले, तू नेहमी उशिरा कसं काय रे येतोस? तू घरी काय करत असतोस? त्यावर तो मोठ्यांदा हसून म्हणाला, मला तर करायला खूप गोष्टी असतात. मी संध्याकाळी इतका बिझी असतो की सकाळी 9च्या आत मी कधीच उठत नाही. एवढ्या कसल्या कामामध्ये बिझी असतोस तू? मी निरागसपणे त्याला विचारलं. रात्री मी माझ्या मित्रांना भेटतो. आम्ही खूप उशिरापर्यंत गप्पा गोष्टी करतो. त्यानंतर जेवतो. एक सांगू का? मैत्री दृढ करायची असेल तर त्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो. पण तुम्हाला कुणाला नाही ते कळणार. तुम्ही सगळे नुसते घासू आहात. तुम्ही कॉलेजमध्ये नुसता अभ्यास करण्यासाठी येता. पोटाडो, तू एक विद्यार्थीच आहेस ना? मग तूसुद्धा अभ्यास करायला पाहिजेस. ज्ञान संपादन करावं, वेगवेगळी कौशल्य आत्मसात करावीत, भरपूर मेहनत करावी. या सर्व गोष्टी तुला महत्त्वाच्या नाही का वाटत? मी म्हणाले, ओ प्लीज. तुझं बोलणं ऐकून ना मला माझ्या आईचीच आठवण येऊ लागली. मला प्रवचन देऊ नकोस हां. आयुष्य केवढं मोठं आहे. भरपूर वेळ आहे आपल्यापाशी. कोणतीही गोष्ट कधी घाईगडबडीनं शिकू नये आणि वेळेच्या बाबतीत इतका कंजूसपणासुद्धा करू नये. नंतर माझ्या लक्षात आलं, त्याच्याकडे घड्याळसुद्धा नव्हतं. कारण उघड होतं. त्याला घड्याळाची कधी गरजच पडली नव्हती. पोटाडो पुढे म्हणाला, आयुष्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त गरज असते ती कनेक्शन्सची आणि नेटवर्किंगची. त्यासाठीच ओळखी वाढवणं, विविध लोकांशी संबंध प्रस्थापित करणं गरजेचं असतं. त्यामुळे आयुष्यात तुम्हाला यश मिळू शकतं, पण अशा ओळखी काही एका दिवसामध्ये होत नाहीत. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, पैसा खर्च करावा लागतो. कुणी सांगावं, कदाचित आज ज्या लोकांशी माझे खूप जवळचे संबंध आहेत अशातलंच कुणीतरी पुढे खूप मोठं होईल. मग त्या ओळखीचा मला फायदा होईल. त्यावेळी मी एक तरुण मुलगी होते, मध्यमवर्गीय घरातून आलेली. त्यात आमच्या घरामध्ये शिक्षणाचं वातावरण. माझा मेहनत करण्यावर विश्वास होता. या नेटवर्किंग प्रकरणाची कशी काय मदत होऊ शकते ते मला काहीच समजलं नाही. आम्ही कॉलेजात असताना हा पोटाडो त्याच्या लहानपणाच्या अनेक गोष्टी आम्हाला खूप अभिमानानं सांगायचा. मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा बराच काळ मी मुंबई, दिल्ली, कलकत्ता अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये घालवला आहे. कलकत्त्यामध्ये तर इतके क्लब्स आहेत, एखाद्या क्लबचा मेंबर असणं हे फार मानाचं असतं. मी जेव्हा नोकरीला लागेन तेव्हा शहरातल्या उत्तमोत्तम क्लबचा मेंबर होणार आहे. पोटाडोला अनेकदा असं वाटायचं की हुबळी फारच लहान आणि कंटाळवाणं गाव आहे.
त्यामुळे तो नियमितपणे बेळगावला त्याच्या दोस्तांना भेटायला आणि नेटवर्किंग करायला जायचा. परीक्षेच्या काळामध्ये पोटाडो अक्षरशः ढोर मेहनत करायचा. अनेकदा मी परिश्रमपूर्वक काढलेली ड्रॉइंग्स तो घेऊन जायचा आणि ती ट्रेस करून स्वतःची ड्रॉइंग्स बनवायचा. इंजिनिअरिंगमधल्या प्रश्नांची उत्तरं त्यानं स्वतः कधी शोधून काढण्याचे कष्ट घेतले नाहीत. पण त्यानं ट्रेस करून काढलेली ड्रॉइंग्स इतरांपेक्षा कितीतरी सुबक नीटनेटकी असत. कागदावर सुरकुत्या नसत की खडाखोडसुद्धा नसे, पेन्सिलच्या खुणा नसत. त्याला त्या ड्रॉइंग्समध्ये माझ्यापेक्षा नेहमी जास्त गुण मिळत. तो जुन्या प्रश्नपत्रिका जमा करून त्यातून आधी येऊन गेलेले प्रश्न बाजूला करून अनुमान धक्क्यानं स्वतःची प्रश्नपत्रिका बनवायचा आणि तेवढ्याच प्रश्नांची तयारी करून परीक्षेला बसायचा. तो अभ्यासासाठी पाठ्यपुस्तकाऐवजी गाईड्सचा वापर करायचा. इतकं सगळं करूनसुद्धा तो नेहमी सेकंड क्लास मिळवायचा. एकदा मात्र एका परीक्षकांनी त्याला परीक्षेमध्ये पकडलं होतं. ते ड्रॉइंग एका रस्त्याचं होतं. धारवाड नजीकच्या एका रस्त्याचा सर्वे होता. ड्रॉइंगवर एका जागी बोट ठेवून जेव्हा परीक्षकांनी त्याला विचारलं हे काय आहे, तेव्हा त्यानं छाती ठोकपणे एक झाड असल्याचं त्यांना सांगितलं. दुर्दैवाने ते परीक्षक त्याच भागातले होते. त्यांनी परत एकदा पोटाडोला तोच प्रश्न विचारल्यावर तो गंभीर चेहऱ्यानं म्हणाला, सर, हा सर्वे मी स्वतः केलेला नाही. हा सर्वे मी स्वतः केलेला आहे. मी त्या झाडाखाली बसून डबा देखील खाल्ला आणि मगच पुढचं काम केलं. त्यावर परीक्षक शांतपणे म्हणाले, तुझ्या वर्गातील इतर कुणाच्याच ड्रॉइंगमध्ये मला ते झाड दिसत नाही आहे, कारण ती त्यांनी स्वतः काढलेली आहेत. पण तू ड्रॉइंगला ट्रेस करत असताना एक डास त्याखाली चिरडला आहे आणि तू आता खुशाल थापा मारतो आहेस. त्यामुळे त्यावर्षी पोटाडो परीक्षेमध्ये कसा बसा पास झाला. पण त्यामुळे त्याला काहीच फरक पडला नाही. तो म्हणायचा, मला परीक्षेची किंवा मार्कांची काहीही भीती वाटत नाही. आज जे घासून परीक्षेला जातात ते सगळे उद्या मिडल लेवल मॅनेजमेंटमध्ये जाऊन बसणार आहेत आणि उत्तम नेटवर्किंग करणारा माणूस त्यांचा बॉस होणार आहे. त्याची ही वागण्याची पद्धत आणि त्याचे बेशिस्त सवयीचा परिणाम म्हणून त्यांची कॉलेजच्या हॉस्टेलमधून हकालपट्टी झाली. मग कॉलेजच्या जवळच एक घर भाड्यानं घेऊन त्यात तो एखाद्या राजासारखा राहू लागला. एकदा आमच्या वर्गाची बेळगावला सहल ठरली. पोटाडोला बेळगावची चांगली माहीत असल्यामुळे सहलीचा बेत पक्का करण्याआधी आम्ही त्याचा सल्ला घ्यायचं ठरवलं. आम्ही सगळे पिकनिक कमिटीचे मेंबर्स एका रविवारी सकाळी 11च्या सुमाराला त्याच्या घरी गेलो. निदान आता तरी पोटाडो नक्की उठलेला असेल अशी आमची समजूत होती. पण तो अजूनसुद्धा अंथरुणामध्येच होता. त्यानं दार उघडलं. आम्हाला दारात उभं असलेलं पाहून तो झोपाळलेल्या आवाजामध्ये म्हणाला, तुम्ही सगळे इतक्या लवकर का आला आहात? आज रविवार आहे ना? त्याच्या चेहऱ्यावर वैताग स्पष्ट दिसत होता. मग तोच पुढे म्हणाला, ठीक आहे, मी उठलोय आता, या आतमध्ये. आम्ही आत शिरलो, पण बसायला कुठेच जागाच नव्हती. खोलीमध्ये सर्वत्र त्याचे कपडे विखुरलेले होते. जमिनीवर वर्तमानपत्र पडली होती. स्वयंपाकघरातील सिंकमध्ये खरकट्या भांड्यांचा ढीग साठला होता. त्याचा शिळकट वास सर्वत्र पसरला होता. माशांचे काटे सगळीकडे पडले होते. घरात एक मांजर व एक कुत्रा होता. पोटाडोकरचं शिळं खाऊन ती दोघंसुद्धा चांगली गुबगुबीत झालेली होती. खिडक्या अजूनही बंदच होत्या आणि पलंगावरची चादर तर बहुधा वर्षभरामध्ये बदललीच नसावी इतकी ओखट दिसत होती. त्या वातावरणावरून त्या घरातली बाथरूम कशी असेल याचा अंदाज न केलेलाच बरा. पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा पोटाडो मात्र शांत चित्तानं बसला होता. त्याला जरासुद्धा याची खंत वाटलेली दिसली नाही. तो म्हणाला, जागा करून घ्या आणि बसा. त्यावर काही लोकांनी खुर्च्यांवर पडलेली पोटाडोची अंतर्वस्त्र उचलून बाजूला टाकली आणि स्वतःला बसण्यापुरती जागा करून घेतली. पण मी एक मुलगी, मी तर काही तसं करू शकत नव्हते. मग मी आपली बाजूला उभीच राहिले. त्यावर पोटाडोनं आज जाऊन माझ्यासाठी एक स्टूल आणला. ते इतकं चिकट होतं की त्यावर बसायला माझं मनच धसेना. मी म्हणाले, असू दे, मी उभीच राहते. पोटाडोनं आम्हाला चहा घेणार का असंही विचारलं.
पण आमच्यापैकी कुणाचीच त्याच्याकडे चहा घेण्याची हिंमतच नव्हती. मग मी त्याला सहलीची आखणी करण्याबद्दल म्हणाले. विचारतच तो म्हणाला, आपण दुपारी 12च्या सुमाराला निघूया. माझ्या मित्रांचाच लॉज आहे, तिथे मी तुम्हाला घेऊन जाईन. दुसऱ्या दिवशी आपण अंबोलीचा धबधबा बघायला जाऊया. त्यानंतर आपण गोव्याला सुद्धा जाऊया. अशा तऱ्हेने पोटाडोनं 10 दिवसाचा बेत आखला. पण आमच्यातील बहुतांशी लोकांना 10 दिवसाच्या सहलीचा हॉटेलामध्ये उरण्याचा खर्च परवडतच नव्हता. शिवाय इतके दिवस कॉलेज तरी कसं काय बुडवणार. मग सगळा बेतच रद्द झाला. आम्ही पोटाडोचे आभार मानून परत आलो. मी मागे वळून खिडकीतून पाहिलं तर दार बंद करून हा परत गाढ झोपी गेला होता. काही दिवसात कॉलेजचं शेवटचं वर्ष उजाडलं. आम्ही सर्वजण उत्तम रीतीने फायनल परीक्षेमध्ये पास होऊन आपापल्या मार्गाला लागलो. आमच्यातल्या काही लोकांना निरोप घेताना खूप वाईट वाटत होतं. इतक्या दिवसांचा सहवास आमचं एक मोठं कुटुंबच बनलं होतं. अखेर 4 वर्ष आम्ही एकत्र काढली होती. आम्ही आता इथून पुढे नक्की कुठे जाऊ, काय करू हे काहीच निश्चित नव्हतं. पण कदाचित पुढील आयुष्यामध्ये आपली यापैकी काहीशी भेटच होणार नाही ही जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये होती. पोटाडोनं आमचा सर्वांचा निरोप घेतला आणि तो म्हणाला, कधी गोव्याला आलात तर माझ्या घरी नक्की या. त्यानंतर अनेक वर्ष पोटाडोची भेट झालीच नाही. कित्येक वर्ष काय, काही दशकं लोटली. मी एकदा व्याख्यानासाठी दुबईला गेले होते. व्याख्यान संपल्यावर अनेक माणसं मला भेटायला आली, पण एक माणूस मात्र ताटकळत जरा लांब उभा होता. सर्वजण निघून जाईपर्यंत तो एकटा थांबला होता. मग मीच म्हणाले, सर, तुम्ही मला भेटायला थांबला आहात का? माझ्याकडे काही काम आहे का? तो चिरकलेल्या आवाजामध्ये म्हणाला, हो, मी बराच वेळ वाट बघत थांबलोय. अरे सॉरी तुम्ही ताटकळत थांबला आहात हे लक्षातच नाही आलं माझ्या. तुमचं काही काम आहे का माझ्याकडे? मी म्हणाले. हो, मला एवढं सांगायचं होतं की त्यावेळी तुम्ही जे काही म्हणालात तेच बरोबर होतं, मी जे म्हणायचो ते चुकीचं होतं, तो म्हणाला. मी चांगलीच बुचकळ्यात पडले. त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ असेल? मी तर त्याला याआधी कधीच भेटले नव्हते. मी दुबईला फारशी कधीही येत नसे. आमचं इथे ऑफिससुद्धा नव्हतं. माझ्या मनात आलो, सर, तुमचं नाव काय म्हणालात? मला नीट कळलं नाही, मी म्हणाले. त्यावर तो म्हणाला, पण त्याचा चेहरा खिन्न दिसत होता. तो म्हणाला, मी पोटाडो, तुमचा क्लासमेट. ते ऐकून मला खूप आनंद झाला. मी त्याचा हात हातामध्ये घेऊन म्हणाले, अरे पोटाडो, आज 35 वर्षानंतर भेटतोय आपण. किती वर्ष झाली ना, आणि म्हणूनच मी ओळखलं नाही तुला. आपण दोघंसुद्धा किती बदललो आहे. पण तुला भेटून खूप छान वाटलं. तू इथेच आहेस का? मग रात्री आपण जेवायला कुठेतरी जाऊया का? जुन्या कितीतरी गप्पा साचल्या आहेत, आठवणींना उजाळा द्यायचा आहे. त्यावर पोटाडो उदासपणे म्हणाला, सॉरी, पण मला वेळ नाही आहे, माझी रात्रपाळी असते. पण आपण आत्ता कुठेतरी बसून चहा घेऊयात का? मग आम्ही त्याच हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. मी त्याच्यासाठी चहा आणि माझ्यासाठी ज्यूस मागवला. मला खूप काही बोलायचं होतं. मी खूप उत्साहानं बोलायला सुरुवात केली. मी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमारच सुरू केला. पोटाडो, तू आता कुठे काम करतोस? आणि दुबईमध्ये किती दिवसापासून आहेस? तुझं लग्न झालं आहे की नाही? आणि मुलं बाळं? आणि हो, तुझं नेटवर्किंग काय म्हणतं आहे? त्यावेळेचे ते तुझे सगळे मित्र, तू कधी भारतामध्ये येतोस की नाहीस? पोटाडोनं मला थांबवलं. तो म्हणाला, तू कॉम्प्युटरच्या संदर्भातलं काम करतेस हे मला ठाऊक आहे, पण मी मात्र आता त्या क्षेत्रात नाही आहे. तू इतकी झपाट्याने पुढे निघून गेलीस कॉम्प्युटरसारखीच, पण मी आता बांधकामाच्या क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे मी जरा हळूहळू तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतो, तेव्हा जरा धीरानं घे. मी गेली 5 वर्ष दुबईमध्ये आहे. त्याआधी मी भारतामध्ये होतो. खूप छोट्या छोट्या गावी नोकरीच्या निमित्ताने फिरलो. वेगवेगळ्या कंपन्यांमधून नोकऱ्या केल्या. माझं लग्न झालं आहे. मला 2 मुली आहेत. मी त्याला मध्येच थांबून म्हणाले, मग आज त्यांना इथे का नाही घेऊन आलास? मला आवडलं असतं त्यांना भेटायला.
त्यावर तो विषादानं म्हणाला, त्यांना नाही आणू शकलो कारण त्यांच्यातलं कुणीच इथे नाही आहे. मी लोअर लेवल मॅनेजमेंटमध्ये आहे, त्यामुळे मला माझ्या घरच्यांना इकडे आणताच येत नाही. माझ्या दोन्ही मुली भारतामध्ये शिकत आहेत, त्या इंजिनिअरिंगला आहेत. त्यांना इकडे शिकायला घेऊन येणं मला परवडण्यासारखं नाही. त्यावर काय बोलावं तेच मला सुचेना. पोटाडोची ही अवस्था होईल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. आता बोलण्याची वेळ त्याची होती. तो म्हणाला, तुला आठवतं आपण जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी तुमच्या सगळ्यांची चेष्टा करायचो. मी तेव्हा सगळा वेळ नेटवर्किंगमध्ये घालवला. इंजिनियर झाल्यावर मला चांगली नोकरी नाही मिळाली. त्याचं कारण उघडच होतं, कारण माझ्याजवळ पुरेसं ज्ञानच नव्हतं आणि मला कष्टाची सवयसुद्धा नव्हती. यश मिळवण्यासाठी हे 2 गुण अत्यावश्यक असतात. या दोन्ही गुणांकडे मी त्या काळी तुच्छतेने बघायचो. मला एखाद्या बड्या कंपनीमध्ये एकदम वरच्या पदाला पोचायचं होतं, पण असं कुणी एकदम उडून वरच्या पदाला जाऊन पोचू शकतं का? आपल्याला कंपनीमध्ये कुठलं पद पाहिजे हे जरी मला अगदी निश्चित माहीत असलं तरी त्या पदाला जाऊन कसं पोहोचायचं ते कुठे माहीत होतं. मला वाटायचं की आपण ही नोकरी सोडून दुसरी धरू, त्यानं काहीतरी मदत होईल. पण तसं काहीच झालं नाही. उलट तशी धरसोड केल्यानं जॉब मार्केटमध्ये माझी पत घसरली. माझ्या नेटवर्कमधल्या कुठल्याच मित्रांनी त्यावेळी मला मदत केली नाही. उलट त्यांनी मला दूर लोटलं. मी त्यांना एखाद्या बांडकुळाप्रमाणे चिकटायला जातो की काय अशी त्यांना मनातून भीती वाटली असेल. त्यांच्यातले काही तर माझ्याप्रमाणेच नोकरीच्या शोधात होते. मला नेहमी वाटायचं कुणीतरी मला मदतीला पुढे येईल आणि माझं भलं होईल. आपण स्वतःची मदत करावी असं कधी माझ्या मनातच आलं नाही. आता माझं वय झालं आहे. मी नव्या गोष्टी शिकून घेण्याचा प्रयत्न करतोय. जो वेळ फुकट गेला तो आता भरून काढायची धडपड करतोय, पण ते काही इतकं सोपं नाही आहे. आजकालच्या कॉलेजमधल्या तरुण मुलांना केवढं ज्ञान असतं, शिवाय ती चपळसुद्धा असतात. शिवाय काळ त्यांच्या बाजूनं असतो. मी माझ्या मुलींना सांगून ठेवलं आहे, तुम्ही अभ्यास करा, नवनवीन कौशल्य आत्मसात करा, ज्ञान संपादन करा आणि भरपूर परिश्रम करा. पोटाडो क्षणभर थांबून पुढे म्हणाला, हे मला कुणी सांगितलं होतं? आठवते का तुला? ती तूच होतीस. मग तो स्वतःच्या घड्याळात बघत म्हणाला, माझी जायची वेळ झाली आहे, मला निघायला पाहिजे. मग मी त्याला शुभेच्छा दिल्या. तो मोठमोठ्या ढांगा टाकत लांब गेला. मग परत येऊन तो म्हणाला, त्या दिवशी मी तुला आणि तुम्हा सर्वांना घासू म्हणालो, पण आज मी म्हणेन खरे स्मार्ट तर तुम्हीच आहात. आणि असं म्हणून तो निघून गेला.